हॅलो गाइस, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। गाइस, महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामिनेशन बद्दल एक नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन एमएस सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला अपडेट केलेलं आहे। ते नोटिफिकेशन पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना गुड न्यूज वाटेल, काहींना बॅड न्यूज वाटेल। फ्रेंड, नेमकं ते नोटिफिकेशन काय आहे हे पाहण्याआधी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉइन करू शकता। तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात। तर फ्रेंड, हे पहा, एमएस सेट एक्झामचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी त्यांच्या वेबसाईटला रिलीज केलेलं आहे। याची तारीख तुम्ही पाहू शकता 7/7/26। म्हणजे आजचं जे अपडेट आहे, अपडेट काय म्हणतंय प्रॉपरली समजून घ्या। तर फ्रेंड, हे पहा, ही जी सेट एक्झाम आहे ही सेट एक्झाम 26 जुलै 2026 ला कंडक्ट केली जाणार होती आणि 41 नंबरची सेट एक्झाम होती। पण अनेक विद्यार्थ्यांनी सेट एक्झाम पोस्टपोन्ड व्हावी या अनुषंगाने सेट विभागाला निवेदन प्रोव्हाइड केले। म्हणजे सेट एक्झाम पोस्टपोन्ड व्हावी असे निवेदन विद्यार्थ्यांनी सेट विभागाला दिले। त्याचे कारण दोन होते। एमपीएससीचा म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर होता त्याच दिवशी, म्हणजे 26 तारखेलाच एमपीएससीचा पेपर आहे, आणि आरबीआयचा पण कुठला तरी एक पेपर आहे। त्याचबरोबर आषाढी एकादशी आहे, त्यामुळे अनेक वारी त्या रोडनी येत जात असतात, म्हणजे अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या विद्यार्थ्यांना भोगावी लागू शकते। या अनुषंगाने एमएस सेट डिपार्टमेंटने असा निर्णय घेतलाय की एमएस सेट एक्झाम पोस्टपोन्ड करण्यात येत आहे। तुम्हाला मागील 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की एमएस सेट एक्झाम 90% पोस्टपोन्डच होणार आहे। ठीक आहे, हे अपडेट तुम्हाला मी दिलं होतं, पण कधी पोस्टपोन्ड होईल, किती दिवसापर्यंत होईल ते सांगितलं नव्हतं। तर या ठिकाणी त्यांनी संभाव्य तारीख दिलेली पहा, 26 जुलै 2026 ला जी सेट एक्झाम घेण्यात येणार होती त्याची संभाव्य तारीख फिक्स नाही आहे, लक्षात घ्या, 6 सप्टेंबर 2026 अशी असेल। म्हणजे ही पण एक्सपेक्टेड डेट आहे, 6 सप्टेंबरला सेट एक्झाम होऊ शकतो। एक्झॅक्ट डेट ते कळवतील असं त्यांनी सांगितलंय। सविस्तर वेळापत्रक 15 दिवसामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। सिंपल, म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट तुमचा क्लिअर होतोय की 26 जुलैला सेट एक्झाम होणार नाहीये, 6 सप्टेंबरला सेट एक्झाम होऊ शकतो, फिक्स नाही। ठीक आहे, तो एक्झाम 6 सप्टेंबर पर्यंत पोस्टपोन्ड करण्याचं त्यांचं नियोजन आहे, पोस्टपोन्ड त्यांनी केलंय, पण एक्झॅक्ट तारीख काय असेल ते 15 दिवसामध्ये सांगतील। सिंपल। तर आय होप अपडेट काय ते कळालं असेल। आता अपडेट पाहून अनेक विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल, काही विद्यार्थ्यांना नाराजी पण झाली असेल, कारण ज्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, एक्झामच्या पॉईंटने सर्व प्लॅनिंग केलेलं आहे, काही जॉब सोडलाय, त्यांना डेफिनेटली थोडंसं नाराजी मनामध्ये असेल, कारण काही गोष्टी त्यांनी सॅक्रिफाईस करून अभ्यासाला सुरू केलं होतं, आणि काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसेल तर त्यांच्या अनुषंगाने चांगली न्यूज आहे, त्यांना अभ्यास करण्यासाठी जवळपास 2 महिने भेटत आहेत, बरोबर ना। म्हणजे जवळपास 2 महिने एक्झाम पोस्टपोन्ड होतंय, हा खूप मोठा काळ आहे। 6 सप्टेंबरच्या पुढे एक्झाम होऊ शकतो। एक्झॅक्ट तारीख जी आहे ती 15 दिवसात कळेल, त्या आधीच मला कळाली तर मी तुम्हाला त्याचा अपडेट प्रोव्हाइड करेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तुम्हाला मी सांगितलं होतं की 80 ते 90% एक्झाम पोस्टपोन्डच होणार आहे। सिंपल। सो फ्रेंड, एक्झाम पोस्टपोन्ड झालेला आहे, 6 सप्टेंबरपर्यंत एक्झाम काही होणार नाहीये। निश्चिंत राहा, रिलॅक्स वेने अभ्यास करा। एक्झाम कधी होतंय त्याची एक्झॅक्ट डेट आपल्याला कळल्यानंतर आपण फ्युचर गोष्टींचं प्लॅनिंग करणार आहोत। ठीक आहे, सो आय होप अपडेट काय ते कळलं असेल। आता फक्त एक इन्फॉर्मेशन सांगाल, अनेक विद्यार्थी सांगत होते की सर आम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, पण तो कोर्स आमचा 26 जुलैच्या एक्झामपर्यंत कव्हर होईल का? तर त्या विद्यार्थ्यांना एक सूचना सांगाल की आता तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता। पेपर फर्स्टचा डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करतोय, तो आता जॉईन केला तर डेफिनेटली 2 महिने तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो आणि पेपर फर्स्टमध्ये तुम्ही 90+ स्कोर करू शकता। आपल्या मागील बॅचच्या विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत पण स्कोर केलेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे। सिंपल। तर या संदर्भात जी सविस्तर इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करेल। फक्त एक अपडेट सांगतोय की एक्झाम पोस्टपोन्ड झालाय, निश्चिंत राहा, रिलॅक्स वेने अभ्यास करा, प्रॉपर वेने शांत होऊन 2 महिन्याचं प्लॅनिंग करा आणि पुन्हा अभ्यासाला सुरू करा। ठीक आहे, एक अपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर करा, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं असं कन्सिडर करायचं। सिंपल। तर या ठिकाणी एक संधी भेटलेली तुम्हाला अभ्यास करण्याची आणि मॅक्झिमम स्कोर करून एमएस सेट एक्झाम क्वालिफाय होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। तर इथं बॅड न्यूज न म्हणता तुम्ही एक गुड न्यूज म्हणा, एक अपॉर्च्युनिटी भेटली असं कन्सिडर करा आणि प्रॉपरली अभ्यास सुरू ठेवा। सो फ्रेंड, आय होप अपडेट काय ते कळालं असेल। हे सर्व अपडेट तुम्ही पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच।